इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो मित्रांनो. यात तुम्ही इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. ते कसे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात आधी आपण जाणून घेऊ की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन नेमका बोर्ड एक्झामला कसा विचारला गेलेला असतो, त्याचं आन्सर कसं लिहायचं आणि चांगला स्कोर आपल्याला या प्रश्नामध्ये मिळेल असं आन्सर कशा पद्धतीने लिहायचं. त्या अगोदर मात्र तुम्हाला तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकर. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊ की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामला कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो. यात 2 क्वेश्चन्स असतात मित्रांनो, तुम्हाला एक सॉल्व्ह करायचा असतो. तर बघा, A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर A2 मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. तर मॅम काहीच कळालं नाही, व्हर्बल नॉन व्हर्बल काय आहे, क्लिअर कर. वेट मित्रांनो, मी लगेचच क्लिअर करते. हे बघा मित्रांनो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल जो हा क्वेश्चन आहे तुमचा A1 क्वेश्चन, त्यात तुम्हाला सिम्पली एक डायग्राम दिलेली असते. डायग्राम दिली असेल किंवा फ्लो चार्ट असेल किंवा एखादा चार्ट दिलेला असेल, टेबल दिलेला असेल किंवा टी डायग्राम, पाय चार्ट अशा पद्धतीने क्वेश्चन हा दिलेला असेल. म्हणजे इन द फॉर्म ऑफ चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेला असेल, टेबलच्या फॉर्म मध्ये. तो क्वेश्चन तुम्हाला एज अ पॅराग्राफ मध्ये त्याला लिहायचं असतं. म्हणजे त्या पॉइंट्स वरून तुम्हाला पॅराग्राफ हा लिहायचा असतो. कशात? तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये. ठीक आहे, डायग्राम वरून पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा असतो. आणि A2 क्वेश्चन काय असतो तुम्हाला, त्याचा ऑर म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करा किंवा हा प्रश्न सॉल्व्ह करा. A2 मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे सिंपल तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असेल, त्यावरून तुम्हाला चार्ट, डायग्राम किंवा फ्लो चार्ट किंवा पाय चार्ट ते मेन्शन केलेलं असेल, त्या पद्धतीने तुम्हाला फक्त लिहायचं असतं आन्सर. तर किती सोपं आहे मित्रांनो. बघा, तुमचं क्लिअर झालं नॉन व्हर्बल आणि व्हर्बल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, दोघांपैकी एकच सॉल्व्ह करायचा असतो मित्रांनो. तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल सॉल्व्ह करू शकता, कारण की याच्यात इझिली तुम्हाला 5 आउट ऑफ 5 स्कोर मिळवू शकतात. का तर खूप सोपं आहे मित्रांनो. मी तुम्हाला प्रिव्हियस इयरला विचारल्या गेलेल्या एक्झाम्पल वरूनच एक्सप्लेन करून सांगणार आहे की व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन तुम्ही बोर्ड एक्झामला कसा अटेम्प्ट करायला. तर मित्रांनो, आपण मागील वर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच हा प्रश्न घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय. तर आपल्याला याच्यात व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये पॅराग्राफ दिलेला असतो. तर आपल्याला याच्यात प्रश्नामध्येच म्हटलंय की रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. म्हणजे जो काही टेबल दिलेला आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. विथ त्याच्यासोबत आपल्याला एक सुटेबल टायटल सुद्धा द्यायचं आहे. इथं मेन्शन केलेलं आहे ते आपल्याला फिल करायचं. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. याच्यात तुम्हाला 5 आउट ऑफ 5 स्कोर खूप इझिली मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन चांगला प्रिपेअर करून घ्या. तर बघा मित्रांनो, पॅराग्राफ काय दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर एक टेबल जो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सुरुवातीला आपण ना पहिले टेबल बघून घेऊ. टेबलमध्ये कुठले कुठले पॉइंट्स दिलेले. बघा, सर्वात आधी आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलंय की आपल्याला टायटल फिल करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला सुटेबल टायटल हे द्यायचं आहे टेबलला. त्याच्यानंतर पॉइंट्स दिलेले आहेत काही. त्या पॉइंट्स मध्ये काय काय बघा, एज आहे, क्लास आहे, फेवरेट सब्जेक्ट आहे, हॉबीज, लाईक्स अँड गोल इन लाईफ. हे सर्व पॉइंट्सचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत रमेश आणि राधासाठी. ठीक आहे, टेबल बघितला, समजलं की काय काय विचारलेलं, आपल्याला काय काय फिल करायचंय. आता आपण पॅराग्राफ वाचू. ठीक आहे, म्हणजे एक आपल्याला टेबलमध्ये काय विचारलं त्याची एक आयडिया येऊन गेली, त्याची कल्पना येऊन गेली की आपल्याला हे पॉइंट्स नोट डाऊन करायचे. ठीक आहे, अंडरलाईन्स करून ठेवू आपण. रीड करायचं आता पॅराग्राफ. तर रमेश अँड राधा आर सिबलिंग्स. बोथ आर स्कूल गोइंग चिल्ड्रन. रमेश इज 16 years old and studies in class 10. बघा मित्रांनो, आपल्याला एज विचारलाय आणि क्लासही विचारलाय. ठीक आहे, याच्यात आलं ते आन्सर. त्याच्यानंतर ही इज अ गुड स्टुडंट. ही लाइक्स मॅथ्स व्हेरी मच अँड स्पेंड ऍट लीस्ट 3 hours डेली ऑन इट. बघा मित्रांनो, फेवरेट सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला टेबलमध्ये विचारलाय. आला का नाही, इथं रमेशचा फेवरेट सब्जेक्ट मॅथ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही वॉच मूवीज अँड रीड बुक्स इन हिज लेजर टाइम. ठीक आहे, म्हणजे त्याची हॉबीज काय आहे, तर इथं आपल्याला समजून जाईल की मूवीज अँड रीडिंग म्हणजे रीडिंग बुक्स, वॉचिंग मूवीज हे त्याच्या हॉबीज आहेत. त्याच्यानंतर ही लाइक्स टू ईट फास्ट फूड थ्रू ही अवेअर ऑफ द डिसएडव्हान्टेज ऑफ फास्ट फूड.
ही वॉन्ट्स टू बी अन इंजिनियर अँड ही इज वर्किंग हार्ड टू बी वन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ, राधा इज सिन्सिअर गर्ल, शी इज 13 अँड स्टडीज इन क्लास 7. ठीक आहे. एज आलं, क्लास आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हर फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स, फेवरेट सब्जेक्ट सुद्धा मिळाला तुम्हाला. त्याच्यानंतर शी इज फाउंड ऑफ गार्डनिंग अँड स्विमिंग टू मच, म्हणजे तिचा जो छंद आहे, हॉबीज, त्या इथं मेन्शन झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम शी हेल्प्स हर मदर इन कुकिंग ॲज शी लाईक्स होममेड फूड. म्हणजे यात तुम्हाला समजलं की तिला काय आवडतं, की होममेड फूड. ठीक आहे. त्याच्यानंतर शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर इन ऑर्डर टू हेल्प पुअर अँड नीडी पीपल. ठीक आहे. तिचं गोल काय आहे लाईफ मध्ये हे सुद्धा आपल्याला कळलंय. तर बघा मित्रांनो, आता आपण टेबल फिल करू. ठीक आहे. तुम्ही पॅराग्राफ वाचला, व्यवस्थित पॉइंट्स तुमचे लक्षात आले, तुम्हाला क्लिक सुद्धा झालेत आन्सर बऱ्यापैकी. तर आपण ते आता फिल करू. ठीक आहे. पहिला पॉइंट आहे एज. तर रमेशचं एज काय दिलंय, रमेश इज अ 16 इयर ओल्ड. तर आपण 16 इयर ओल्ड हा रमेशच्या कॉलम मध्ये लिहू. ठीक आहे. त्याच्यानंतर राधाचं एज काय आहे, राधा शी इज 13. ठीक आहे. 13 वर्षाची ती आहे, 13 इयर ओल्ड. त्याच्यानंतर क्लास, रमेश कितवीत आहे, क्लास 10 मध्ये, आणि राधा आहे 7th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे. पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, काहीच तुम्हाला वेगळं एक्स्ट्रा लिहायचं गरज नाहीये. इथं काही तुमच्या ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे असा काही प्रकार काहीच होणार नाहीये. सिम्पली तुमच्या हातातले मार्क्स आहे मित्रांनो. त्याच्यामुळे फक्त केअरफुली तुम्हाला पॅराग्राफ रीड करायचा आहे, आणि टेबल असो, चार्ट असो, पाय चार्ट असो, काही का विचारलेलं असे ना, तुम्हाला सिंपल फील करायचं असतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, फेवरेट सब्जेक्ट, रमेशचा कुठला फेवरेट सब्जेक्ट होता, मॅथ. ठीक आहे. त्याच्यानंतर राधाचा फेवरेट सब्जेक्ट आहे सायन्स. हे मी माझं मनाचं नाही, तर पॅराग्राफ मध्ये जे आहे तेच आन्सर आपण इथं लिहितोय, टेबलमध्ये फिल करतोय. त्याच्यानंतर हॉबीज, हॉबीज मध्ये रमेशच्या हॉबीज आहेत वॉचिंग मूवीज अँड रीडिंग बुक्स. ठीक आहे. त्याचबरोबर राधाची हॉबीज काय आहे, गार्डनिंग अँड स्विमिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईक्स, रमेशच्या लाईक्स काय आहे, फास्ट फूड. ठीक आहे. फास्ट फूड, बट अवेअर ऑफ डिसएडव्हान्टेज. त्याच्यानंतर राधाला काय आवडतं, होममेड फूड. गोल इन लाईफ, रमेशचं गोल काय आहे, इंजिनियर, आणि राधाचं गोल काय आहे, डॉक्टर बनण्याचं. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल हा टेबल फिल करायचा. त्याच्यानंतर विसरू नका, तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलंय की गिव्ह सुटेबल टायटल टू इट. तर त्या टेबलला सुटेबल असं टायटल काय आहे, तर आपण सिंपल लिहू शकतो की रमेश अँड राधा द अँबिशियस सिबलिंग्स. अशा प्रकारे तुम्ही टेबलला तुम्हाला जे वाटेल ते सुटेबल असं टायटल तुम्ही देऊ शकता. जसं की मी इथं तुम्हाला सांगितलंय की रमेश अँड राधा द अँबिशियस सिबलिंग्स, हे टायटल मी इथे. तुम्हाला जर टायटल सुचत नसेल तर तुम्ही थोडं रीड करा, माइंड शांत ठेवा, टेबल फिल झाल्यानंतर तुम्ही टायटल दिलं तरी चालेल. प्रत्येक आन्सरला मित्रांनो तुम्हाला इथं पॉइंट्स आहेत, मार्क्स आहेत, खूप हातातले मार्क्स आहेत. याच्यात ते तुमची ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे काहीच होणार नाहीये. जे आहे जसं आहे तसंच तसं तुम्हाला टेबलमध्ये फिल करायचं आहे. सिंपल, फक्त लक्षात घ्यायचे की कुठले पॉइंट्स विचारलेले. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नामध्ये मित्रांनो 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन चूज करू शकतात, कारण की याच्यात तुम्हाला आउट ऑफ मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि मित्रांनो, तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल जर चूज केला, म्हणजे तुम्ही चार्ट वरून, पाय चार्ट वरून, टेबल वरून जर पॅराग्राफ लिहायचं घेतलं, तर पॅराग्राफ लिहिताना तुमच्या बऱ्याच ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतात, किंवा तुमची वाक्यरचना एवढी खास येत नाही, तुम्हाला ऐन वेळेस सुचत नाही की त्या प्रश्नाचा आन्सर काय लिहायला पाहिजे. ठीक आहे. या बऱ्याच गोष्टी संभवतात आणि खूप टाइम लागतो. त्याच्यापेक्षा हे व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन खूप सोपा आहे. इझिली तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात. आपलं कमेंट सेक्शन एकदम फ्री आहे मित्रांनो, त्याच्यामुळे काही पण डाऊट असला तर तुम्ही विचारू शकतात आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घ्या एक्झामच्या अगोदर. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा, त्यांना सुद्धा हा कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. बिलकुल काही मिनिटातच मी तुम्हाला क्लिअर केलंय की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचं आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.